भाषणम कुमित्र पोषणम, काही गोष्टी चुकून करू नका. पण मानवी जीवनाला आल्यानंतर मात्र काही गोष्टी चुकवा, त्या गोष्टी चुकवल्या पाहिजे. खूप आहे धर्मशास्त्रात त्याचा खूप विचार आलेला आहे. काही गोष्टी चुकवल्याच पाहिजे. कोणती गोष्ट चुकवा? एक, जन्म मरण चुकवा. शहाण्या माणसाने जन्म मरण चुकवा. आपल्या पाठीमागं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आपल्या मागं जन्म मृत्यूचा भोवरा लागलेला आहे. घरटी चक्र फेरा, घरटी चक्र फेरा, घरटी चक्र फेरा, घरटी चक्र फेरा. जन्म मृत्यूचा भोवरा, जन्म मृत्यूचा भोवरा. जन्म मृत्यूचा भोवरा, जन्म मृत्यूचा भोवरा. आपल्या मग जन्म मृत्यूचं चक्र लागलेलं आहे. शहाण्या माणसाने हे चुकवावं. तुका म्हणे पापा चुकवे 84च्या खेपा. तुम्ही निदसुरे नका राहू कोणी, चुकवा जाचनी गर्भवास. चुकवी व्यथा जन्माच्या वा वा मधुवा. चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा बापा तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. चुकवी व्यथा जन्माच्या, तुम्ही निदसुरे नका राहू कोणी, चुकवा जाचनी गर्भवास. तुका म्हणे ऐसे धरा काही मनी, यातायात खाणे चुकतील. चुकवणी जन्म दाखवे आपणा, भजा नारायणात. भजा म्हणजे भजा नाही, भजा नारायणा. तुका म्हणे अजून सोमवार सोडायचा आहे असो. आणि म्हणून जन्म चुकवा मावले, जन्म चुकवा. शहाण्या माणसाचं हे कर्तव्य आहे, जन्म चुकवणं. जन्म चुकवता आला पाहिजे. मग साधना सांगा. साधना 2 अवच्छेदकाने शास्त्राने सांगितलेले, देवत्व अवच्छेदक, संतत्व अवच्छेदक. देवत्व अवच्छेदक म्हणजे देवाच्या नामस्मरणाने जन्म चुकतो 1, आणि देवाच्या गावाला जाण्याने जन्म चुकतो 2. संताच्या नामस्मरणाने जन्म चुकतो 1, संताच्या गावाला जाण्याने जन्म चुकतो 2. हे अभंगात आलंय आजच्या. बर, देवाच्या नामस्मरणाने जन्म चुकतो. ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणि देवाच्या गावाला जर गेले तर तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. देवाच्या नामस्मरणाने जन्म चुकतो, देवाच्या गावाला जाण्याने जन्म चुकतो. महाराज वारी सध्या संतांची आली, सांगतो. संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो. एका जनार्दनी प्रेम,
जो जप करील धरील नेम त्यासी पुन्हा नाही जन्म ऐशे पुरुषोत्तम बोलिले. हे चरण कोणत्या अभंगाचं आहे माहिती का? ज्या अभंगात निवृत्ती नावाचं फळ सांगितलंय, ज्ञानदेव नावाचं फळ सांगितलंय, सोपान नावाचं फळ सांगितलंय आणि मुक्ताबाई सांगितलंय. ऐशी हे 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चार्य मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे एका जनार्दनी प्रेम. जो जप करील धरील नेम म्हणून आजपासून जप करायचा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एका जनार्दनी प्रेम जो जप करील धरील नेम. संतांचा जप मुखाला पाहिजे. आपल्या जुन्नर तालुक्यात सकाळच्या काकडा भजनात एक भजन म्हणतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद सावता माळे गोरा कुंभार सहाज बाबा कोंडाजी बाबा आज बरेच आहेत त्याच्यात. एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. याला म्हणायचं संताच्या नामजपाने जन्म चुकतो. वा, संतांचा नामजप करा. एक महाराज आमच्या मुखाला संताचं नाव येत नाही, पप्याच्या आईचं येतं. बरं, धन्यवाद. मग दुसरी साधना सांगा. काही करू नका, हात जोडून सांगतो, फक्त एकदाच आळंदीला जा. तुमची जन्मवेरधार चुकन नात एकदा सारे अलंकापुरा एकदा सारे अलंकापुरा चुकवायचं असेल तर माऊली एकदा तरी आळंदीला जा. एक वेळा जाये जे अलंकापुरा नामा म्हणे सर्व सुकृतेला हिजे. एक वेळ जाये जे अलंकापुरा एकदा जा रे अलंकापुरा. गेल्यावर फळ काय जन्म वेर झारा चुकवा. आळंदी यात्रेचं हे फळ अनायासे आळंदी यात्रा आली माऊली. का जायचं आळंदीला? त्याचं कारण जन्म मृत्यूचा फेरा चुकतो. आणि ते आपल्या पुणे जिल्ह्यात हे लय आपला फायदा आहे महाराज. पण काय करावं, कधी कधी थारोळ्याजवळचाच वाफा कोरडा राहतो महाराज. आजच आलेत मराठवाड्यातले लोक. कोणत्याही वारीला शोभा मराठवाड्याच्या मंडळीमुळे आहे महाराज. वा, संसारावर पाणी सोडून हजारोनी लोक गोळा व्हायला लागलेत आळंदीत महाराज. त्यांच्या पंक्ती माऊलीचे अभिषेक कीर्तनन भजनन 10-10 12-12 दिवस आमोशापर्यंत जात नाहीत महाराज. अष्टमीला सप्तमीलाच येतात. काल काही आजच आलेत. आजच सप्ते सुरू झालेत आळंदीतले. काहीचे ज्यांचा त्रयोदशीचा काल आहे त्यांचे आजच सुरू झालेत महाराज. वा, काहींचे उद्या, काहींचे परवा. खूप अन्नदान, खूप भजन, खूप करतात महाराज. मराठवाड्यातून माणसं येतात महाराज. खूप आपले येतात. फक्त एकादशीला हात आलेत. कित्येक माणसं आलेत. काय माझं कोण नाव घेत आहे काय? तर बायको लाव घ्यायला
काय सुधारायचेच गव्हा कोणास ठाऊक तुम्हाला कळायचं महत्त्वच नाही. नरदेहाचं साफल्यच कळालं नाही. नरदेहाचं प्रयोजन काय याचा त्रैकालिक अत्यंत अभाव ज्ञानच नाही या बाबतीत महाराज. एकदा जारे अलंकापुरा. अलंकापूर नाव का पडलं त्याचं कृतयुगात नाव वेगळं आहे, त्रेतायुगातलं वेगळं आहे, द्वापारयुगातलं वेगळं आहे, कलियुगातलं वेगळं आहे. कृतेच आनंदम ब्रूयात त्रेतायाम वारुणम स्मृतम द्वापारे कापिलम ब्रूयात कलौ ब्रुते अलंकापुरीम. वा आळंदीचा इतिहास व्यासांनी लिहिलेला आहे. व्यासो नारायणांनी ज्ञानोबरायाला जन्माला येण्याच्या आधी आळंदीचा इतिहास लिहिला आहे महाराज. आळंदी हे आत्ताचं क्षेत्र नाही, कृतायुगी क्षेत्र आधी. ज्ञानदेवा तेथे समाधी. ज्ञानदेवा तेथे समाधी. देव सांगत से शुद्धी. देव सांगत से शुद्धी. योग बुद्धी जुनाट. 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 कृता त्रेता द्वापार आधी. त्रेता द्वापार आधी. येथे सकळांची समाधी. येथे सकळांची समाधी. धन्य ज्ञान देव गोविंदे रातोनी येथे बैसले. धन्य ज्ञान देव तो माने रातोनी येथे बैसले. ज्ञान देव गोविंद राखोनी येथे बैसविले. येथे बैसविले. रावजी बाबा कुंभार, कोंडाजी बाबा डेरे, वाजवणे बाबा, साहात बाबा यांनी ह्या तालुक्याला नियमाचं भजन शिकवलं. माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसलेले मी जे प्रमाणं म्हणतो यांची अख्खी समाधी पाठ आहे महाराज. इथं कोणाचं काय पाठांतर आहे मला तुम्हाला एवढी ओळख नाही, एवढी मला ओळख आहे त्यांची. असो आणि म्हणून कृता त्रेता द्वापारा आधी. आळंदी हे आत्ताचं क्षेत्र नाही, कृता त्रेता द्वापारा आधी. येथे सकळांची समाधी. माऊलीची 108वी समाधी. माऊली ही 107 वेळा माऊलीने तिथं पहिलीच समाधी घेतलेली महाराज. पूर्वे तुझे स्थळ वाहना खाली. माऊली तुम्ही पूर्वांपार इथंच राहतात. वा. कृतायुगी क्षेत्राधी. ज्ञानदेवा येथे समाधी. देव सांगत शे शुद्धी योग बुद्धी जुनाट. कृतयुगामध्ये आळंदीला नाव होतं आनंदवन. कृतेच आनंदम ब्रूयात. त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये आळंदी परिसराला नाव पडलं वारुणम. त्रेतायाम वारुणम स्मृतम. आळंदीचं नाव वारुण होतं. द्वापार युग लागलं. द्वापारे कापिलम ब्रूयात. आळंदीच्या परिसराला कापिल नाव होतं. आणि नंतर कलियुगात कलौवृते अलंकापुरीम. कलियुगात अलंकापुरी म्हणतात म्हणून एकदा जा रे अलंकापुरा. महाराज हे तर कुबेराच्या नगरीचं नाव आहे. हो, अलंकापुरी ही कुबेराच्या नगरीचं नाव आहे. मग आळंदीला नाव कसं पडलं? कुबेर आपली नगरी घेऊन तिथं राहिला आहे. कसं काय? कल्पाचा क्षय प्रारंभ झाला आणि मग कुबेर हा देवांचा धनपती आहे. सगळं देवाचा माल त्याच्याकडे आहे महाराज. मग आता कुबेराला मोठा प्रश्न पडला, हे देवाची संपत्ती कल्पाच्या क्षयामध्ये क्षय होऊन जाईल, पुढच्या कल्पाला नवीन संपत्ती कुठून आणायची? मग कुबेराने महादेवाची एक शिवलिंगाची स्थापना केली, खूप आराधना केली. मग महादेव प्रसन्न झाले. काय म्हणायचे कुबेरा? काही नाही, मला 2-3 वर मागायचे. तुम्हाला काय वर मागायचे? ही देवाची संपत्ती माझ्याकडे. ह्या कल्पाच्या क्षयामध्ये सगळ्याचा क्षय होतो, काही राहत नाही महाराज, सगळं संपून जातं. मग ही देवाची संपत्ती संपून जाईल, ही पुढच्या कल्पात भेटली पाहिजे, याच्यासाठी काही योजना. अशी जागा दाखवा की कितीही कळीकाळ कोपला तरी ती जागा अभंग राहिली पाहिजे, तिथं हे सोनं मी ठेवतो. पहिला वर मला हा द्या. मग महादेव म्हणले तथास्तु. अशी जागा देतो की ज्या जागेत तू धर ठेवल्यावर तिथं कळीकाळाची नजर लागणार नाही, कल्पाच्या क्षयामध्ये सुद्धा त्याचा क्षय होणार नाही. एक. दुसरा काय वर मागायचं आहे? तुम्ही इथं स्वयंभू रूपाने राहा. 2. आणि तिसरं काय मागायचं आहे? माझ्या नावाने त्या गावात एक तरी तीर्थ प्रवाहित झालं पाहिजे. 3 वर देतो. पहिला वर दिला की तुझ्या नावाने या गावातून तीर्थ वाहील, त्या तीर्थाचं नाव आहे कुबेरगंगा. इंद्रायणी हॉस्पिटलपासून वाहते बघा ते कुबेरगंगा. आणि कुबेरगंगेचा आणि इंद्रायणीचा संगम सिद्ध बेटात आहे. पौष महिना
पुष्य नक्षत्र गुरुवारी दुपारी 12 वाजता जर स्नान केलं अपूर्व फलप्राप्ती सांगितलेली. फळ काय आहे? कीर्तन झाल्यावर सांगतो, इथं सांगत नाही. हो, पौष महिन्यात पुष्य नक्षत्रावर गुरुवार आला पाहिजे. तिथं जर स्नान केलं तर काहीही फळ भेटतं. इंद्रायणी आणि कुबेरगंगेचा संगम आहे. दुसरं काय मागायचं? दुसरं काही मागायचं नाही. या गावामध्ये तुम्ही तिथं स्वयंभू रूपाने राहा. आणि मग भगवान म्हणले तथास्तु. तू हे शिवलिंग स्थापन केले ना, हेच स्वयंभू शिवलिंग. याचं नाव काय? इथं कोणतीही कामना धरली तर सिद्धीला जाते, म्हणून याचं नाव आजपासून सिद्धेश्वर. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर लिंग सिद्धिबुद्धिदाता, जडजीवा मुक्तता देतू हरी. वा, ही तर सगळी समाधी पाठ असलेली माणसं आहेत महाराज. त्याचं नाव सिद्धेश्वरी. आणि काय केले ज्ञानराजा, जो या सिद्धेश्वरी करील पूजा, तो अंतरंग सखापै माझा. मुक्ती सहजा झाली त्याशी. सिद्धेश्वराची पूजा जर केली तर काहीही फळ भेटतं महाराज. वा, सिद्धेश्वर. माझ्या नावाने तीर्थ कुबेरगंगा. तुम्ही तर स्वयंभू राहायचं सिद्धेश्वर. आणि माझं धन अभंग राहील अशी जागा. बाबा तू तुझी नगरीच घेऊन इथं राहा. नगरी घेऊन इथं राहा. सगळं धन इथं ठेव. कुठं ठेवायचं? हा माझ्या पुढं जो नंदी स्थापन केला आहे हे उघड. आणि इथून खाली भुयार आहे. इथं सगळं खाली धन ठेव. आणि मग कुबेराने त्या नंदीच्या खाली धन ठेवलं. व्यवहारातलं धनही तिथंच आहे. आणि वारकरी संप्रदायाचं ज्ञानधनही त्या नंदीच्या खाली माऊलीची समाधी आहे महाराज. वा, हे वारकरी संप्रदायाचा विजय महाराज. अलंकापुरी घेऊनच राहिला म्हणून नाव पडलं अलंकापुरी. कुबेर महाराज राहिले, त्यांनी तिथं धन ठेवलंय. पण आळंदीत धन कुठं ठेवलं हे फक्त मला एकट्यालाच माहिती आहे महाराज. खरंच सांगतो. पण मी ते तुम्हाला सांगणार नाही, मरण पण सांगणार नाही. असो. आणि म्हणून खरंच सांगतो, आळंदीत कुठं कुठं धन ठेवलेलं आहे. लय अहो, आम्ही वाचलंय म्हणून सांगतोय. व्यासांनी सगळं लिहिलंय, ते तुम्हाला माहीत नाही. असो, मी पुन्हा येईन हे सांगायला. असो. म्हणून एकदा तरी जा रे बाबा, जा. जवळ आहे इथून 50 किलोमीटरच्या अंतरावर. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा तरी जा. जन्मवेर झारा चुकवा. हात जोडून सांगता, जोडून या दोन्ही हात. जोडोनी या दोन्ही हात, 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 जोडोनी या दोन्ही हात. जगीचा नावितो मात, जगीचा नावितो मात, जगीचा नावितो मात. एकदा जाणे अलंकापुरा, एकदा जाणे अलंकापुरा. जगी जगीचा नावितो मात, जगीचा नावितो मात. रे अलंकापुरा, एकदा रे अलंकापुरा. जोड नंदुबासाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. देवाने नजर दिली नाही पण आवाज काय महाराज. वा,
काय भजनाची तयारी, आपल्याला नजर दिली पण नजरच नाही. फार चिंगळ्या चाफे जन्मलेत लोक मला, दृष्टी नाही. लोक शाळेत काटकोन शिकले, चौकोन शिकले, त्रिकोण शिकले, षटकोन शिकले, फक्त दृष्टिकोन शिकले नाही मला. हा, आणि आमची ज्ञानेश्वरी आणि आमची तुकोबरायची गाथा कोणाला काटकोन चौकोन आणि षटकोन आणि त्रिकोण शिकवित नाही, पण दृष्टिकोन दिल्याशिवाय राहत नाही मला. वा, जीवनात कसं वागावं, काय वागावं, साध्य काय, साधन काय, जीवनाच्या पूर्वार्धात काय करावं, उत्तरार्धात काय करावं, सगळ्याचा ताळमेळ तुम्हाला सापडेल महाराज. आणि म्हणून हात जोडून विनंती, जोडून या दोन्ही हात, जगी जाणं वितो मात. सगळ्याला हात जोडून सांगतो मंडळी, एकदा जा रे अलंकापुरा. जगी काय नाथ महाराजांचा उद्देश आहे, जगाने आळंदीला यावं. हे नाथांना जाऊन दिवस किती झालेत आता, तेव्हा मांडलेली संकल्पना आहे महाराज. हे लक्षातच घेतलं पाहिजे. किती व्यापक विचार होते. आज आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर टाळणे आहे ना, एवढी तर आपली शोकांती काय महाराज. त्यांनी जगी जा 50 जणांची प्रार्थना केली, सगळेचे सगळे जिवंत आहेत आज महाराज. माऊली महाराज तो दरबारच लय मोठ्याचा आहे, पण कळतच नाही तुम्हाला आता काय सांगावं महाराज. आवडी सांगा जीवीचे अर्थ, जीवीचे अर्थ सांगा, जीवीची आवडी सांगा. माऊली पुरविती जानोनी, माऊली ते पुरवतात. आम्ही 7 उत्सव केले महाराज महाराष्ट्रात. माऊलीचा फोटो टाकला आणि खाली प्रमाण काय टाकले तुम्ही माहीत नाही. माझी समाधी पाठ आहे, मी प्रमाण दुसरं टाकलंच नाही. प्रमाण टाकले, झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊन. मला खात्री होती हे प्रमाण टाकलं का मला कमी पाडणार नाही महाराज. वा, आमचे सप्ते बी असे होते. भरवस फाट्याचा सप्ताह येड्या बाबळीत, भांडाऱ्याचा सप्ताह डोंगरात, सिद्धटेकचा सप्ताह उसात, ओतूरचा सप्ताह पावसात. पावसात तितका माणसं तितकी, कमीच नाही. काल्याच्या दिवशी 10 ट्रॅक्टर पुरणपोळी होती महाराज, आणि 5-6 ट्रॅक्टर भजे. विचारा इथं पांडू शेठ बसलेत, 10-12 ट्रॅक्टर कुरडावाडे आणि पापड. आणि एक जण मला भजे खायचे. पांडू शेठ याला उचलून भजे ट्रॅक्टरात टाका म्हणा मला, भजे खात वर इथं भावनायुक्त. आवडी सांगा. मी माऊलीला एकच प्रार्थना केली होती, माऊली तुमचं तुकाराम महाराजावर खूप प्रेम आहे म्हणून तुम्ही धरणेकरी तिकडं पाठवले. आळंदीचा दरबार बंद आहे, देहूचा चालू आहे. मग तुमचं जर माऊलीवर प्रेम आहे तर ते तुम्ही आम्हाला दाखवून द्या. तुमचं जर तुकाराम महाराजावर प्रेम आहे तर दाखवून द्या. आणि माऊलीने दाखवून दिलं, काहीच कमी पडलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आवडी सांगा जीवीचे अर्थ. महाराष्ट्र आपल्या भारतात शितोळे सरकार आणि शितोळे सरकारचे सरदार हैबतराव बाबा हरफळकर, हैबतराव बाबा त्यांचे सरदार होते. कुठंतरी जात असताना 200-250 सैन्य आणि खजाना होता. एका भिल्लाच्या राजाने त्यांना अडवलं, लढाई केली, हरवलं, खजाना लुटला आणि हैबतराव बाबाला एका गुहेत कोंडलं. आणि बाहेरून भोली मोठी पाषाणाची शिळा लावली 5-25 जणांनी. हैबत बाबाने ढकलली, पण 25 जणांनी लावलेली कशी निघायची. शिळा काय निघेना. हैबत बाबांना अन्न नाही, पाणी नाही. हैबत बाबा माऊलीचे वारकरी होते. हैबत बाबाने माऊली पुढं पदर पसरला, माऊली मला जर या संकटातून सोडवलं, पायात चाळ बांधून तुमचं भजन करीन महाराज. वा, एवढीच आवडी सांगा जीवीचे अर्थ. माऊली पुरविती जाणून. माऊली त्या भिल्लाच्या राजाच्या बायकोच्या स्वप्नात गेले, बाई तुला मुलबाळ नाही, मग मी तुला मुलबाळ देतो, पण माझा भक्त तुझ्या मालकाने गुहेत कोंडलाय, तेवढा माझा भक्त हैबत बाबाला सोडून द्या. लगेच बाईने सकाळी स्नान झालं, मालकाला सांगितलं, तो माऊलीचा वारकरी, तुम्ही त्याला कोंडू नका, सोडून द्या. मला ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन सांगितलं की हैबत बाबा माझे वारकरी, तर त्यांना तुम्ही सोडून द्या. भिल्लाच्या राजाने लगेच शिळा उघडली. लोक बायकाचं ऐकत येत बरं का. वर बघा, वर बघा, वर बघा, बायकोचं ऐकत येत लोक. ज्ञानोबराय त्याच्या नाही, बायकोच्या स्वप्नात गेली. त्याच्या गेल्या ते जरा घोटाळा झाला असता. गडी जरा वाढवच असते. लाडक्या बहिणीचं काम चांगलं आहे असो. आणि मग माऊली स्वप्नात गेले. त्या माऊलीने सांगितलं. मग त्या भिल्लाच्या राजाने शिळा काढली, हैबत बाबाला बाहेर घेतलं, त्यांची पाद्यपूजा केली. म्हणले का हो? म्हणले रात्री माऊलीने स्वप्नात येऊन सांगितलं हैबत बाबाला सोडा म्हणून. हैबत बाबाला भरून आलं, काय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पायवंदी. तसेच निघाले. शितोळे सरकारच्या दरबारात गेले, राजीनामा लिहून दिला. चाळ विकत घेतले, खैराच्या चिपळ्या केल्या गळ्यात, विना 2 हातात चिपळ्या,
पायात चाळ बांधून माऊलीच्या दारात आले. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर हे हैबत बाबांनी भजन आहे. हैबत बाबाचं माऊलीचा सोहळा निघाला का पहिल्यात हेच भजन असते रोज. महाराज ज्ञानेश्वर हैबत बाबा भजन करायचे. आमचे गुरुजी वैद्य गुरुजी सांगायचे हैबत बाबाचं भजन सुरू झालं का समाधी एकाशी डोलायची. महाराज वा, हे संजीवन समाधी माऊली सामान्य नाही, तेज आहे माऊलीचं. अमेरिकेचा एक मनुष्य आला होता, त्याच्याकडे असं एक यंत्र होतं, ते माणसाचं तेज सांगायचं किती. हो, त्याच्याकडे एक असा काटा होता, तो माणसाला लावला 100 पर्यंत आकडे होते. मग तो काटा 1, 2, 3 म्हणजे याची ऊर्जा किती दाखवायचा. पण 3च्या पुढं काटा गेलाच नाही संसारिक माणसा पुढं लावल्यावर. का संसाराने काटाच काढाय, काटा कसा जायचा पुढं मला. 3च्या पुढं काटा जायना. पण ज्या वेळेस तो आळंदीला आला, पुणे स्टेशनला उतरला तर काटा 100वर गेला. मग तो पुणे स्टेशनवरून तिकडं लोणीकनपर्यंत गेला 100. लोणीकनच्या बाहेर गेला का मग काटा खाली यायचा. शिक्रापूरपर्यंत आला 100. शिक्रापूरच्या पुढं निघाला का काटा खाली यायचा. इकडं केंदूरपर्यंत आला, केंदूरपर्यंत 100. केंदूर सोडलं का पाबळकडं निघाला का काटा खाली यायचा. तिकडं वर राजगुरुनगरपर्यंत गेला, काटा 100वर. राजगुरुनगर सोडून वर घाटाकडे निघाले का काटा कमी व्हायचा. पुढं इंदोरीपर्यंत गेला 100. इंदोरीच्या वर पुढं निघाला का काटा खाली यायचा. म्हणजे माऊलीची ऊर्जा पंचकृषीत सामावलेली. महाराज वा, असं आहे. काय बोलायचं 100पर्यंत काटा. मग लोकांना विचारलं इथं कोणीतरी योग्याची समाधी. पुणे माऊली सगळ्यांनी सांगितलं इथं योग्यांची माऊली ज्ञानराज माऊली राहते. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे माऊली. आणि म्हणून आवडी सांगाजी विचारत माऊली पुरविती जाणून ज्ञानराज माझी माऊली. एका जनार्दनाची सावली. नाथ महाराज म्हणतात माझी माऊली तर ह्या नाथावर सावली धरते कायम. माझी सावली आहे. एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. सेवा संपली.